नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारताची जमीन सीमा किती देशांसोबत जोडली गेली आहे? हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस भरती 2025 मध्ये विचारला गेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7. भारताची जमीन सीमा 7 देशांसोबत जोडली गेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण बघणार आहोत. 15 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे आहेत जे वारंवार तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 7 जून. जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून. पुढील प्रश्न पहा. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? पर्याय पहा. पंजाब, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? पर्याय पहा. 299, 389, 199, 289. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 389. संविधान सभेतील एकूण सदस्यसंख्या 389. पुढील प्रश्न पहा. फाळणीनंतर संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हटलं आहे? फाळणीनंतर संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 299. 299. प्रश्न पहा. दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी म्हटलं होतं संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती होती? 389. आणि फाळणीनंतर जर विचारलं तर 299. कधी? फाळणीनंतर जर विचारलं तर. पुढील प्रश्न पहा. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? पर्याय पहा. सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, वर्धा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे वर्धा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून वाहते. सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? यावर वारंवार पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेला आहे. पर्याय पहा. नांदेड, नाशिक, ठाणे यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे नांदेड. श्री क्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न. मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? पर्याय पहा. 9, 8, 7, 4. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8. मराठवाड्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 8. पुढचा प्रश्न. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? पर्याय पहा. हिंगोली व गोंदिया, पालघर व नांदेड, गडचिरोली व सिंधुदुर्ग यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हिंगोली व गोंदिया. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. पुढील प्रश्न पहा. महाभारत काव्य ग्रंथाचे लेखन कोण आहे? लेखक कोण आहे? महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहे? पर्याय पहा. चंद्रगुप्त, कालिदास, अर्जुन, व्यासमुनी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्यासमुनी. पुढील प्रश्न पहा. नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावर GST लागू आहे का? काय प्रश्न आहे? नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावर GST लागू आहे का? पर्याय पहा. अंशतः नाही, होय, अंशतः होय, नाही. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्कावर GST लागू नाही. पुढील प्रश्न पहा. अमरावती विभागात एकूण किती तालुके आहेत? काय विचारलं आहे? तालुके. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 56 तालुके. अमरावती विभागामध्ये एकूण 56 तालुके आहेत. पुढचा प्रश्न. लोकसभा बरखास्त होते, राज्यसभा बरखास्त होत नाही. वरील विधान चूक की बरोबर? व्यवस्थित वाचा. लोकसभा बरखास्त होते, राज्यसभा बरखास्त होत नाही.
हे विधान चुकीचं आहे की बरोबर आहे? पर्याय पहा, बरोबर, चूक, अंशतः बरोबर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही उदाहरण आहे हे बरोबर आहे. लोकसभा बरखास्त होते, बरोबर आहे. राज्यसभा बरखास्त होत नाही, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा जर बरखास्त होते, तर लोकसभा बरखास्त कोण करतं? हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती काय करतात? लोकसभा बरखास्त करतात. कोण करतात? राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करतात आणि राज्यसभा बरखास्त होत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 21 वर्षांनी म्हणजे 13 मार्च 1940 रोजी जनरल ओडवायरची हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडांचा बदला उधमसिंग यांनी घेतला? पर्याय पहा, मुंबई, कोलकाता, मेक्सिको, लंडन. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय लंडन. लक्षात ठेवायचं आहे, 21 वर्षांनी म्हणजे 13 मार्च 1940 रोजी ओडवायरची हत्या केली होती. कोणी केली होती? उधमसिंग यांनी. कोणत्या ठिकाणी केली होती? लंडन या ठिकाणी केली होती. पुढचा प्रश्न पहा, भारताचे जगाशी लोकसंख्येने प्रमाण किती टक्के आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 17.50%. भारताचे जगाशी लोकसंख्येने म्हटलं आहे, प्रमाण किती टक्के आहे? तर 17.50%. पुढचा प्रश्न पहा, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या वर्षी केली? वर्ष विचारलेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी. मग ती कधी केली होती? लक्षात ठेवायचं आहे 1943. आझाद हिंद सरकार 1943. झोपेत जरी विचारलं तरी आपलं साल लक्षात आलं पाहिजे. आझाद हिंद सरकार 1943, सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? पर्याय पहा, फुलेकर, कटगुणकर, माळी, गोऱ्हे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोऱ्हे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, माजलगाव धरण बीड जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे? काय प्रश्न आहे? माजलगाव धरण बीड जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे? पर्याय पहा, इंद्रायणी, भीमा, यमुना, सिंदफणा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.